पण ते इथं नाही, इथं एकदा कीर्तन ऐकायला बसलं म्हणजे येस किंवा येस, नो किंवा नो. आणि एक खरं सांगा, माझ्या पुढं बसल्यावर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढाच चांगला वेळ आहे आजचा. काय मत आहे तुमचं? हां, नाही तर काहीच नाही, कारण चांगलं राहिलंच नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची नाही. आणि करून करायचं काय? ज्यांच्यासाठी आपण कमावलं ते काय एवढे सोयीचे नाहीत. आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायचे, मग वासरूच पिलेलं काय वाईट? म्हणजे अभंगाच्या पुढे जायला एक बॉक्स बदल झाला ताई. याला थोडा कमी आवाज द्या आणि याला चांगला द्या, नाही तर याला खाली घे. हा चला. ए जगातलंच पवित्र तीर्थ, बस फिट बसलं कीर्तन. आतलं का बाहेरचं? आतलं. ज्ञानामध्ये 3 प्रकार, म्हणजे पुस्तकी ज्ञान, अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानाचे 3 फायदे. ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि खेत करायचं काही कारण नाही. ते एका वाक्यात सांगा, किती कमवा, इस्टेट लिहून घ्या कोणाला लागली तर माणसाची टोटल इस्टेट. पावशे सुतळी, आतपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपये, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटी, 1 अगरबत्तीचा पुडा, मुठभर तांदूळ. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. अजून कोणताच श्रीमंत बांगल्यावर जाळला नाही का लय मोठा बांगला आहे पेटवा. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात? उभ्याने जेवतो श्रीमंत, हायवेला जेवतो श्रीमंत, बारीतला ब्रँड पेतो श्रीमंत, आणि गरीब लुटितो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंताची व्याख्या काय? ज्याच्याकडे लय पैसा पण वागून नालायक पण टॉप. आमच्याकडे श्रीमंत कोण? गळ्यात माळ, मुखात नाम, कंठात प्रेम, जगात सगळ्यात श्रीमंत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोण? बायकांनी चपला घालून चपात्या करणे. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणते का? काय साधं कळत नाही का तुला? चपातीला पोळी म्हणते. तुमची महिला म्हणत चपातीला चपाती म्हणाय का अडचण आहे? पोळी. मी थिलाय भाजी म्हणते, वांग्यालाय भाजीच म्हणते, मग भोपळ्याला काय दोडका म्हणते. सुधारली लोक, सुधारली लोक. धोतर गेलं आणि पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. लहानाले पोरं पटकन उत्तर द्या. लहानाले पोरं आईला काय म्हणतात रे? बाकीच्याने बोलायचं नाही कोणी. आता आईला काय म्हणता? मम्मी. करेक्ट. पूर्वी मम्मी म्हणायची, आता काय म्हणता? मॉम. मॉम. काय? जोरात बोला. काय? मॉम. आणि बापाला डॅडी. डॅडी ऐवजी आता नवीन शब्द आलाय, डॅड. करेक्ट. आता पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. हा आता बोलून सावध राहा. मम्मीला मॉम. मॉम. करेक्ट. बापाला डॅड. बरोबर आहे. शाळेत जाता तुम्ही? कितीला आहे तू? 4थीला? 9वीला आहे का? मराठी मीडियमला आहे का सेमीला आहे? हा चियारा मराठी मीडियमचा आहे. हा मराठी मीडियमचे पोरं फ्रेश असतात, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. सीमी म्हणजे थोडे दरिद्री, आणि इंग्लिश मीडियम जागतिक लोड. कधी हसायचं नाही, कधी काय नाही. त्यांना इंजेक्शन मारलं तरी ते कणात्या पण हसते नाही. आता पटकन उत्तर द्या. 9वीवाला. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम. 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 मम्मी आहे स्त्रीलिंगी, मॉम पुल्लिंगी. करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. करेक्ट. मग आता निवांत डोकं खाजवा. मॉम. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघे जर पुल्लिंगी, बाकीचे विचार घरी गेल्यावर करा.
आणि तरी वरून लोक काय म्हणतात, जग सुधारलं. पूर्वी आमच्या आई घरातला कचरा काढायची तर वाकून झाडायची, आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि लय पोरग रडायला लागलं ना, आई मांडीवर आडवं टाकायची आणि पदराने झाकायची. नुसतं थापटलं तरी पोरग झोपत होतं, कारण पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, पोर झाकायचं कुठं? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं, समजा प्यायचं. सगळा येड्याचा बाजार झाला महाराज, येड्या. हा, एक वाक्य नीट आहे का, धर्माच्या विरुद्ध वागणारी माणसं श्रीमंत जरी असली तरी दरिद्रीच आहेत. श्रीमंत, कारण हेच आहे, हे माणसं श्रीमंत होतील, पण विचारानं श्रीमंत असावा का पैशाने? विचार, पैशानं काय श्रीमंत आहे? पैशानं श्रीमंत असून करायचं काय? 1 रुपया तर संगण्याचा आहे, तोही दुसऱ्याचा आहे. घरचे रडायच्या गडबडीत होते, दुसऱ्याच म्हणलं आपल्या काय ना, मग तुझ्याला काय आग लावितो का बांगल्याला त्या? हा, चला सावध राहा. आणि आता मे बी और नॉट बी अभंगातले 2 मुद्दे. मी उचकून देईल बरं का. हा, अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. ज्ञान पवित्र आहे, देवच ज्ञान आहे, आतलं ज्ञान असावं, चिंता करायचं काही कारण नाही. आणि अभंगातला तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री गणेश कवडे यांचं अभिष्ट चिंतन आणि गणपती बाप्पाच्या चतुर्थी निमित्ताचं कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत? आतापर्यंत 2च मुद्दे झालेत, ज्ञान, देव, देव, ज्ञान. आता पटकन बोला. आता करंट लावून देतो. पहिलं वाढदिवसाचं नंतर सांगतो, अगोदर चतुर्थी सांगतो, चतुर्थी म्हणजे गणपती सांगतो, आणि मग गणेश साहेबांचं अभिष्ट चिंतन सांगतो, आणि मग अभंग सांगतो आणि कीर्तन संपवतो. बोला पटकन. आता हा गणपती बाप्पा जो आहे हा कसा आहे? महिला मंडळ पटकन. हा पोरगा कोणाचा आहे? पार्वतीचा. आणि याचा बाप कोण आहे? शंकर. याचा बाप शंकर आहे. मग शंकर अवतार कोणाचा आहे? शंकर अवतार महादेवाचा. त्यांचा दोषच नाही, चॅनल बदललं का मालिकी बदलली. अरे शंकराचा एक अवतार आहे प्रत्येक गावात. आता बटाबटा बोलायचं बरं का. हा, आपल्या कीर्तनाला बोललं तरच सूत्र बसत. शंकर कशा फिरतो? शंकर फिरतो कशो? नंदीवर. शंकर कशावर फिरतो? नंदीवर. नंदीवर. त्याचा पोरगा कशावर फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशावर फिरते? वाघावर. करेक्ट. बायको फिरते वाघावर, नवरा फिरतो बैलावर, पोरग फिरतं उंदरावर. मग महिलांना आरक्षण पहिलंच होतं का आत्ता आहे? आणि आता हे लोक टापा मारते, आम्ही महिलांना लय अधिकार दिले, मूर्खपणा करू नका, पहिलाच होता. मग शंकर पहिल्यापासून बैलाच आहे. माझाही शंकर कुठे? पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला, शंकर वडितोय झोळीच्या द्वाऱ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे, कुठून देऊ? तेवढ्यात ती बाई आली, गबस रड नको, गाय आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आपली आई आली, आपली आई आली. ते कार्ट म्हणलं माई एकट्याची आहे, तुझी गेली दिंडीत. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुखकर्ता आहे.
गणपतीला लाल रंग प्रिय आहे, तो एकदंत आहे, तो वक्रतुंड आहे, तो लंबोदर आहे, तो विघ्न हरताय, तो सुख करताय, तो दुःख हरताय, बुद्धीची देवता आहे, उंदरावर फिरतोय, रिद्धी सिद्धी त्याच्या बायका आहेत, नाकात डोळ्यात बारीक आहे, नाकात सोंडीत वाकडा आहे, पोटात मोठा आहे आणि सगळ्यांकडे बारीक लक्ष आहे. गणपतीचे डोळे बारीक का? प्रत्येक भक्ताकडे सूक्ष्म पाहणार. कोणता भक्त मला बुडवताना गोवा खाऊन आलता, त्याचं तोंड वाकडं करून टाकायचं. काही तर ताट फिरीत आणि घंटी बंद होती, आरतीची सवय नाही, याकडे गणपती पेटवला पण इकडे घंटी वाजत राहिली. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे आणि त्याची आज नेमकी संकष्टी आहे. हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे. पण माहिती म्हणून सांगतो महिला मंडळ, वर्षातल्या सगळ्या चतुर्थीचा चंद्र पाहावा, पण एका चतुर्थीचा चंद्र पाहू नये. करेक्ट. आनंद चतुर्थीला काय चंद्र निघाल, गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. आनंद चतुर्थीला चंद्रच नाही निघणार, दुसऱ्या दिवशी पौर्णिमा. आनंद गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. जर पाहिला तर पाहिला तर माणसावर आळ येतो. आळ 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 कुणावर आलता असं जर पाहायचं असेल तुम्हाला तर कृष्णावर मणी चोळण्याचा आळ आलता. कृष्णाच्या आयुष्यात एकदाच आळ आलता आणि तोही मणी चोरण्याचा आलता. या बाबाच्या नादी लागायचा. हा गणपती नंगाटच देवे, याचा बाप फिराय उंदराव, हे घरच खाट्याळे. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बरं याचा बाप इतका नंगाट होता महाराज, याच्या बापाची मिली बायको. पूर्वीला बायका करायची, लोक करायचे म्हणजे मिळतही होत्या. आता बायको मिळणं, 4 फ्लॅट घेऊ शकता तुम्ही सकाळपर्यंत, बायको नाही करू शकत. आता जे राहिलेत लग्नाचे, तुम्ही तो नाच सोडून द्या, बायका नाही तुम्हाला. तुम्ही आता असेच हायवेला बायको. हो, बायका कशी काय मिळते? रेंज गेली काहींची, रेंज. हो, बायका नाही आता. बायको हा विषय जवळजवळ. आणि कोण बायका दिलो तुम्हाला? 16ला तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन, 17ला तुमची ढोपरं आल्यात ₹2 वर, रुपड्या कमवायची दानत नाही नालायक. कोण बायको देईन? इथं तहसीलदार मुलगी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. टोन घ्या तिला. तुला 1.5 लाख लिहायचं तरी येतं का? हां, 1.5 लाख म्हणजे 15 किती शून्य रे? घ्या 4 म्हणते ती. कायच काय आलं? किती शून्य रे? 15 लाव, मी देत राहतो, तू मोजीत राह. बायको नाही आता. आता तुम्ही जवळजवळ राहिलेले तो नाच सोडूनच द्या. आता तुम्हाला आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोपायली आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? ए बरे, मामाला मुलगी आहे तुया? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 आहे का तुम्ही? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुया मामाला आहे का रे मुलगी? ए बरे, ए मामाला मुलगी आहे तुया? नाही. मी आला. तुया मामाला किती आहे? 2. तुला भाऊ किती आहेत? एकटाच आहे का तू? कल्याण. अजून एक भाऊ आहे का? कल्याण. तुया मामाला आहे का? नाही. तुया किती आहे? 1. आणि तुला भाऊ किती आहेत? 3. 2 झाले वासाई. तू का लगेच चालला काय मामाच्या घरी? तुया मामाला आहे का? तुया मामाला आहे का? नाही. का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडत. आपलं किती ऐकलं, मोकळा होतो माणूस. हा एकदंत आहे,
हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुख करताय, हा दुःख हरताय, बुद्धीची देवता आहे. सगळ्यांना गणपतीचा आशीर्वाद मिळावा ही गणेश चतुर्थी, आपलं संकष्ट चतुर्थी. मिटलं काम. दुसरा मुद्दा, आज आपण सगळेजण गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष तरुण मंडळ स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी गायक वादक गुणीजन आपण आज ह्या सगळेजण गणेश कवडेंच्या अभिष्टचिंतनाला. आता इंद्रिकडचं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं म्हणलं होतं माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. हां आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. फक्त आपण सांगायचं ते ऐकायचं, जर ऐकलं नाही तर पहिला जातोय. मग आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं नाही. आणि आता एक वाक्य सांगतो, परत नीट ऐका. आता माननीय श्री गणेशजींच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आता इंद्रिकडचे कीर्तन म्हणलं त्याला 100 वर्ष ब्याव नाही. त्याच्यात आज योगायोग आहे, अंगारकी चतुर्थी आहे, संकष्टी आहे, त्यासाठी कीर्तन आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे, वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे आपल्यावर समाजाचं काहीतरी ऋण आहे, त्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस आहे. आणि एक वाक्य परत नीट ऐका. आयुष्यात तुम्ही किती मोठे व्हाल पण 2 गोष्टींशिवाय मोठे होऊ शकत नाहीत. एक, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही आणि संतांच्या कृपेशिवाय मोठे होऊ शकत नाही. आता दुसरे वाक्य बारीक ऐकायचं. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसांना तो अभिमानात असावा. याच्यावर तुमचं मत काय? आजारी आहे तुम्ही? आजारी आहे का? नाही मग बोलत जायचं. आपला एक मुलगा डॉक्टर झाला, अभिमान नसावा. आणि पुढे एक वाक्य सांगा, तुम्हाला मला कोणी नाव ठेवलं तरी चालेल, आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. एक भांडे घासणाऱ्याची मुलगी तहसीलदार झाली, तोंड भरून कौतुक करावं, जळू नये. एका भांडे घासणाऱ्याची मुलगी सीए झाली, तोंड भरून कौतुक करावं, ती मुलगी आपली आहे. आणि कोणी नाव ठेवा. आपला एक भांडे घासणाऱ्याचा गेटवरच्या सिक्युरिटीचा मुलगा MPSC ला पहिला आला, कौतुक आहे. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. एक गार्डचा पोरगा होमगार्डचा मुलगा MPSC देऊन पास झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांनी आपलं कौतुक करावंच, याच्यावर तुमचं मत काय? आपल्या लोकांची हीच लय वाईट खोड. शेजारच्यानं गाडी घेतली ना, कंपनी बरोबर नाही, त्या गाडीला मार्केट नाही. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोड असन. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असन, निगेटिव्ह. पाया पडून सांगतो, कधीच निगेटिव्ह विचार ठेवू नका, काही पॉझिटिव्ह ठेवा. चांगलं म्हणायला पोरांनो मला सांगा, भांडे घासणाऱ्याच्या मुलीला 90% मार्क पडले, कौतुक करायला काय हरकत आहे? ब्रिलियंट आहेच ना. आणि तुम्हाला एक वाक्य सांगा, टॅलेंटशी कीर्तन, गायन, राजकारण या गोष्टी रक्तातच असावं लागतात. तुमचं काय मत आहे? भांडे घासणारीचा मुलगा आणि बंगल्यावालीचा मुलगा निकाल घेऊन आला. बंगल्यावालीचा रडत आला, हसत आला, आणि भांडे घासणारीचा रडत आला. भांडे घासणारीनं म्हटलं नापास झाला. ती म्हणली रे का रे भाऊ नापास झाला? तर म्हणला नाही, 80ची अपेक्षा होती, 78 पडले. आणि बंगल्यावालीचा हसत आला, तिला वाटलं पास झाला. ती म्हणली भाऊ पास झाला का? नाही. मग हसत का आला? ताण नाही राहिला परत फॉर्म भरायचा म्हणून. आता अशी येडे परून काय करता आहे? आणि कुणी नाव ठेवावं? आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. आपल्या वर्गातला एक मुलगा शाळेत कमी आहे पण ग्राउंडवर खास आहे, कौतुक करायला काय हरकत आहे? त्याचं इकडे शाळेत डोकं कमी लागतंय पण ऑलिम्पिकमध्ये, क्रिकेटमध्ये, पोहण्यामध्ये त्याचं कौतुक करावं. आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक केलं तर त्यात जय आहे. हे निगेटिव्ह विचार काढून टाका. काय आपली लोक दरिद्री. काय झालंय महाराज, हे रक्त आहे ना,
हे 96 कुळी रक्त आहे, ह्याच्यात रक्त आहे रक्त. पण आपलं काय झालंय, दुसऱ्यांच्या 90 पिऊ पिऊ ना आपली रक्तच बदली झाली. आपल्याला फक्त कोणी 90 पाजून पावशेर मटणाची प्लेट दिली, आपण झालो हिरो. मागून की चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन फडून टाकेन, मग ही कोण शिवी. झाला झाला साहेब, आपण लाचार झालेली माणसं आहे. लाचार जगायचं नाही कधी, भीक मागून जगायचं, पण स्वाभिमानानं जगायचं. लाचार नाही. कोणीतरी बँड वाजवायचा आणि मग आपण लग्नात नाचायचं, इतकं नालायक रक्त आहे का आपलं. कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची चीयर करते, तर तू पाटील की जय हो, मग पेते. आणि पेले एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते, त्या हे भिक्या, हे संख्या, हे वामण्या, तुझं कमी. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे, एवढंच आहे. क्वार्टर आणते असं टाईट पाहते बापाकडे, आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी. बाप म्हणला केलं ते सांगू का. बाप म्हणला मारली सकम्या, मग आता काय करीन. बर्बाद झालेली माणसं आहे आपण. हे रक्त कसं आहे जरा नीट आहे का. ऐ मुंग्या येथील डोक्याला नीट आहे का. हे खानदान रक्त आहे, हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे. राजाची माती तुम्ही कानाला लावा, राजाची माती तुम्ही कानाला लावा, राजाची माती तुम्ही कानाला लावा. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे गोवा खाऊन थोबाड सडवणारं रक्त नाही. हे कुणाच्या तरी लग्नात राहू दे तिकडेच राहू दे. हे कुणाच्या तरी लग्नात 90 पिऊन नाचणारं रक्त नाही. मग हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला जावं, मी माझ्या मुलाच्या लग्नात भेटायला थोडा काढून मिरवावं, हे माझ्या रक्तात बसत नाही. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त आहे. तलवार हातात घेतली होती 15व्या वर्षी तलवार. बंगरी भंगार वापरची पैदास. हे रक्त खानदान आहे. हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. वयाच्या 51 वर्ष देह ठेवला, वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवलं. बरं माणसं रडतील यात काय नवल आहे. सरदार रडतील यात काय नवल. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. हे रक्त आहे. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. बराच सीतेला आग लागली. सीतेला आग लागली तर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सीतेत उडी टाकली होती. हे रक्त आहे. जर परत कोणाच्या लग्नात नाचले नालायक हो, हे घर खबरदार रक्त आहे. ही मातीच कशी आहे. मेरे देश की धरती देश की धरती सोना उगले उगले हीरे. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती
बंद झाली अक्कल. तलवार घेतली होती आणि इकडं वाटावर मिशी नाही आणि शेमड्या पोरीच्या प्रेमात पडलं. भंगार आणि एकदम भंगरी पोर. तरी ते कार्ट तिला काय म्हणतो माहिती का, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. 2 मेले भाऊ मोबाईलची बिल भरू आणि त्याला अंडरपॅन्ट नाही. तरी ते तिला म्हणते हमें और जीने के साहस न होती अगर तुम न होते. चैन वरवर आणि प्युअर शेंबडी पोरगी एकदम भंगरी. तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल है. असा हल्ला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. वाक्य लिहून घ्या. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य ऐका. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणीही प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना लफडे लोक दरिद्री, हो सावध व्हा. बायको तर मिळणार नाही तो विषय जवळजवळ सांगा. आता कीर्तनात बसलेली माणसं जाऊ द्या. चतुर्थी आज मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्हाला विनोद वाटलं नाही. इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. काल सत्य आज सत्य उद्या सत्य. थोडं कानाला वाईट पण फेट, कारण समाज नाही. चला थोडं पुढं जा पटकन. हा सरळ बसा. बैठे सावधान. आणि आता पोरांनो मी तुम्हाला माझ्या तोंडातून जेवढे वाक्य बाहेर पडतील त्याला तुम्ही फक्त नामदेव महाराज शब्द जोडायचा. काय अरे बोला ना. नामदेव महाराज. माझ्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं की तुम्ही त्याला कोणता शब्द जोडणार. देव ज्यांच्या बरोबर देवला ते संत, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत, ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते, ज्यांच्या बरोबर देव बोलला ते संत, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत, ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते संत. आणि 14च्या 14 माणसांनी एकाच वेळेस समाधी घेतली ते जगातले पहिले संत नामदेव महाराज.
आणि आज कीर्तनाला घेतलेला वांग नामदेव महाराजांचा आहे. गणेशजींच्या अभिष्टचिंतेला मागायचंय. आता हे देवाकडे मागायचं नाही. हे गाडी बंगला पप्या गुड्डी पेट्टी शुट्टी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सिगडी हिटर पिटर इयर वापे चंगळा कांदे गोण्या बकरा डेलात नबल पण बुकणे उशी तवा सांडा वातरुक इंजिन ओटा बीट शितिवान चमच्या उरगळ उशी गादी तकाना खांड खोंड बोंड सुटा अंटात फरक उजिरवाने घरात काढत ते कोणाला अंगणी शिपा वेणी साहेब ते धक्का धुबी बचाल भरताला परत गोष्ट डोंगरोडी तुका तकला ना शिक्षणाचा ऐकून झेला मानवीच खान राजनीती दबंग वाटे सिंगा बॉडगा जगा चिकनी चिमेली दुनियादारी लय भारी माझे म्हणतो सटकली पबिते पारुला ही पोरगी सजवतवादी सीटवादी गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडेल बोर आराबापराव बाबुलीची घाट सोडून तुझं माझ्यावर असं नाही का वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं. एवढं पाठ करायला 1.5 महिना लागेल तुम्हाला. तुम्ही सगळे लोक सुशिक्षित आहात पण थोडासा अध्यात्माचा आधार असावाच यावर तुमचं मत काय. आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात आमच्यासारख्याने तुम्हाला लय सांगायची गरज नाही. तुमच्या लोकांच्या शर्टाचे खिशी कुठे आहेत म्हणजे कोणत्या बाजूला आहे. डाव्या मान्य आहे तुम्हाला. मान्य आहे ना हा मान्य तर नाही म्हणा. हा तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे. डाव्या बाजूला. मग आता तुम्हाला एवढं समजत नाही का शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव हृदय. मग तुम्ही जर धनाधन मोबाईलला जर डाव्या बाजूनं ठेवता तर तुम्ही नक्की सुशिक्षित आहात याला काय जजमेंट काय. हृदयरोग तज्ञ डॉक्टर त्याचाच मोबाईलवरच्या खिशात. मी येड्यांना काय सुधरिता. मोबाईलवरच्या खिशात कधी ठेवू नये. व्हायब्रेटिंग आहे नाजूक इंद्रिय. मोबाईलवरच्या या शर्टाच्या खिशात ठेवू नये. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये. कधीच ठेवू नये. अजिबात ठेवू नये. रेंज जाते माणसाची. बऱ्याच लोकांच्या कमरेच्या बेल्टला तो एक बॉक्स आहे तो अतिउत्तम आहे. तो चांगला आहे. बरेच लोक इन केल्यानंतर एक बेल्ट आहे आणि ते बेल्टला एक बॉक्स आहे आणि त्याच्यात मोबाईल आहे. ती जागा योग्य आहे. आता हे आम्ही सांगायचं का तुम्हाला. तुम्ही नक्की सुशिक्षित आहात याला पुरावा काय. मोबाईलचा वापर बोलताना उजव्या कानाचा कमी करावा. मोबाईल उजव्या कानाने जास्त बोलू नये. मोबाईलवर अति बोलू नये. मोबाईलमुळं माणसं बिंडोक झाली. पूर्वी आई पोराला पिठाचा गोळा खेळायला द्यायची. आता आई मोबाईल देते. गेम कर गेम खेळ गेम. मग ते 9वीला आईवर डोळे बाटरी तर पहिली गेम. 10वीला बापच उचलून आपटी तर दुसरी गेम. 12वीला पोरगीच घेऊन पळून जातं गेम मध्ये गेम. आणि आपण म्हणतो वा पोरं बिघडली गुन्हेगारी बिघडली गुन्हे प्रवृत्ती वाढली. काय झाली गंमत महाराज. कुटुंबातलं वातावरण मुलांना पोषक राहिलं नाही हा सगळा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता सगळे शिकलेले लोक मला उत्तर द्या. दिवसभर नळाला पाणी नाही आलं मोर्चा. 2-3 तास लाईट गेली मोर्चा. दूध आलं नाही मोर्चा. रेशन आलं नाही मोर्चा. भाजीपाला मागला मोर्चा. दूध मागलं मोर्चा. आरक्षण मिळत नाही मोर्चा. ट्रक आडवी गेली मोर्चा. एसटी लेट झाली मोर्चा. बरोबर आहे ना. मग आज 6 वर्ष झाले शाळेतले पोरं नापास केले जात नाही. किती पालकांनी मोर्चे काढले. किती पालकांनी काढले. कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा व्हायला पाहिजे. पास तर पास नापास तर नापास. काय मत आहे तुमचं. मग बाप किती नालायक आहे. तुम्हाला लाज नाही वाटते का. काढला का कोणी मोर्चा. 6 वर्षामध्ये सगळे पास केल्यामुळं सगळा भंगार माल बाहेर आला. माल सगळा जो आता 11वी 12वीला जो माल आलाय ना हा कोणत्याच फॅक्टरीत ठेवण्याजोगा माल नाही. आखलीचा पत्ता नाही. आणि लेवल समान झाली ना 85% वाला आणि 35% वाला लेवल एक झाली ना. 35% वाला पास झाला. 85 वाला मग कुणाला नापासच जर करायचं नाही तर परीक्षा घ्यायच्या कशाला. हे तुम्ही कुठं कुंभमेळ्यात गेलते का इतके दिवस. आता माना हली तर हलकट हो. कुठे गेलते इतके दिवस. याला जबाबदार कोण आहे. हे बा सगळ्या गोष्टी सरकारवर ठेवू नका. सगळ्या गोष्टी तुम्ही पुढाऱ्यांवर ठेवू नका. माणसांमध्ये बदल करण्याची ताकद आहे. फक्त माणसाने विचार केला पाहिजे. काय मत आहे तुमचं. तुम्ही सगळ्या गोष्टी सरकार. नळाला पाणी येत नाही धरा नगरपालिकेला जबाबदार. आणि इळभर नळ चालू होता तेव्हा कोणाला धरायचं. तू नळ तरी बंद करते का.
हाय तू या नळाचं पाणी अख्ख्या गल्लीत गेलं तेव्हा तू काशीला गेलती का? अर्धा तास नळाला पाणी आलं नाही तर केवढी आरडून उठली, बाई 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 पाणी नाही ग, पाणी नाही ग. काल कुठं काशीला गेलती का तू? माणसाने स्वतःला चांगलं वागण्याच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. काय मत आहे तुमचं? प्रत्येक स्त्रीनं पाणी भरायचं झाल्यानंतर एक हांड्यात पाणी कमी मिळालं तरी चालेल, पण खात्रीशीर नळ बंद केला पाहिजे आणि त्या पाण्याचा वापर योग्य झाला पाहिजे. पाणी जर प्रत्येकाने योग्य वापरलं, पाणी संकट येणारच नाही ना. मग तुम्ही मोटरसायकल धुवायला 9ला सुरुवात केली तर 12 वाजेपर्यंत होत्या. गाव वल्ल झालं पण याची मोटरसायकल निघालं. हे असं नाही चालत. नाही नाही नाही, प्रत्येक गोष्टीची काटकसर आहे. ही मुलं आहेत, सरळ बसायला आलेले पोरं पटकन, तुम्हाला नमुना दाखवतो. पटकन बसा, बस खाली, सरळ बसा, बैठे बैठे सावधान. आणि जोरात उत्तर द्यायचं. घाबरायचं, आवाज कमी येतोय, घाबरायचं. हा, या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर, करेक्ट. त्याच्या अगोदरचा सुलतान, करेक्ट. या 2 वर्षात काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं, हा, सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट, करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई, करेक्ट. सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बस, देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक घरात एक एक तयार झालं पाहिजे.